एखाद्या मिळकतीच्या मालकाने जर एकाच गटातील क्षेत्राबाबत दोन वेगवेगळी खरेदी खते दिली असतील व दोन्ही खरेदी खतामध्ये एकच चतुर्थसीमा नमूद केलेली असेल तर त्या परिस्थितीमध्ये ज्या व्यक्तींचे पहिले खरेदी खत आहे त्या व्यक्तीचे खरेदी खत कायदेशीर मानले जाते, कारण त्या खरेदी खताने दस्तातील चतुर्थसीमेतील मिळकतीची मालकी व कब्जा हा खरेदी घेणाराच ट्रान्सफर झालेला असतो। त्यामुळे उर्वरित क्षेत्राच्या मालकास त्यापूर्वी विकलेल्या क्षेत्राची मालकी व कब्जा नसतो। त्यामुळे तो मालक अन्य त्रयस्थ व्यक्तीला दुसऱ्या खरेदी खताने ती मिळकत खरेदी देऊ शकत नाही व दुसऱ्या खरेदी खतदाराला ते क्षेत्र मिळू शकत नाही। त्यामुळे एकाच गटातील क्षेत्राबाबत पूर्वी खरेदी खत झालेले असेल तर त्यापूर्वीच्या खरेदी खतातील चतुर्थसीमा खात्री करा व ती चतुर्थसीमा सोडून उर्वरित क्षेत्र खरेदी करा, अन्यथा आपली फसगत होऊ शकते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा, कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम पेजला फॉलो